ठाणे जीवनदीप वार्तामध्ये आपले स्वागत आहे। वळूया आजच्या बातमीपत्राकडे। जीवनदीप शैक्षणिक संस्था पोई संचलित कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय गोवेली येथे आज दिनांक 2 जून 2024 रोजी मुरबाड मतदारसंघाचे आमदार माननीय किसन कथोरे यांच्या वतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमदार माननीय किसन कथोरे साहेब, गटविकास अधिकारी कल्याण माननीय सौ पल्लवी सस्ते, TDC बँक संचालक राजेश पाटील उपस्थित होते। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत मार्गदर्शन करीत असताना गटविकास अधिकारी माननीय सौ पल्लवी सस्ते यांनी या योजनेविषयी सविस्तर माहिती देऊन कल्याणमधून जास्तीत जास्त फॉर्म भरले जाणार याचे आश्वासन दिले। तसेच आमदार माननीय किसन कथोरे यांनी त्यांच्या मार्गदर्शनात या योजनेमागचा हेतू आणि उद्देश स्पष्ट केला। त्यात ते म्हणाले, प्रत्येक महिला स्वावलंबी आणि आत्मनिर्भर झाली पाहिजे। कोणत्याही महिलेला पैशासाठी तिच्या पतीकडे अथवा मुलाकडे हात पसरावे लागू नयेत। माझे सगळे कार्यकर्ते, ग्रामसेवक, सरपंच या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला मदत करणार आहेत। त्यानंतर जीवनदीप शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री रवींद्र घोडविंदे यांनी त्यांच्या मनोगतातून या योजनेचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा असे सांगितले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्राध्यापक नरेश टेंबे यांनी केले। यावेळी पंचायत समिती अधिकारी, कर्मचारी, ग्रामसेवक, महिला व बालविकास विभाग, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, योगेशजी धुमाळ, सौ लाकडे मॅडम, माननीय श्री राजाभाऊ चौधरी, नरेश सुरोशी, सोमनाथ टेंबे, दीपक जाधव, पूजा जाधव, प्रवीण ढोले, बळीराम दिवाने, देवीदास चौधरी, सुयोग मगर, काराम गुडे, काशीनाथ चोरगे, अण्णा हिंदोळे, चंद्रकांत भोईर, कल्पना पाडेकर, अरविंद मिरकुडे, पद्माकरजी हरड, दिलीप बुटेरे, सुनील ढवपे, समिताताई सुरोशी, संजय शेलार तसेच महाविद्यालयाचे संचालक प्रशांत घोडविंदे, प्राचार्य डॉक्टर KB कोरे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रकाश रोणे, उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे आणि शिक्षकवृंद यांच्या उपस्थितीमध्ये हे मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले। महाराष्ट्रातील महिलांना आत्मनिर्भर आणि स्वावलंबी होण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आखली गेली आहे आणि या योजनेचा महिलांना कसा लाभ याबद्दल आपण काय माहिती? आपण आपल्या अंगणवाडी सेविकांना सगळ्या महिलांपर्यंत ही योजना पोहोचवण्यासाठी सांगितलेली आहे। आपल्या अंगणवाडी सेविका प्रभावीपणे प्रत्येक घराघरामध्ये जाऊन याचे काय निकष आहेत आणि त्यांना काय लाभ होणार आहे सांगत आहे। तर 21 ते 60 वर्षापर्यंतच्या सर्व महिलांना त्यामध्ये या योजनेचा लाभ होणार आहे आणि मला प्रति माह 1500 रुपये एवढी भेटणार आहे। नक्कीच सुरू केली आहे, तर यांचा महिलांना काय लाभ होईल तुम्हाला काय वाटतं यामध्ये? आता 2 दिवसापूर्वी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी बहीण माझी लाडकी योजना चालू केली आहे आणि मला निश्चितच वाटतं की याचा फायदा त्यांना होईल। कारण बऱ्याच महिला म्हणजे अशा घरकाम करीत असतात, त्यांच्याजवळ पुरेसे पैसे नसतात, पैसे मागण्यासाठी मिस्टरांच्याकडे हात पसरावे लागतात। निदान ते तेव्हा तरी त्या 1,500 स्वावलंबी होतील, माहीत नाही 1,500 त्या काय करतील, परंतु स्वतःच्या किमतीचे किंवा स्वतःच्या हक्काचे पैसे जेव्हा त्यांना मिळतील त्यांना निश्चितच आनंद होईल आणि मुख्यमंत्री साहेबांचे ते निश्चितच कौतुक करते। कोणीतरी आपल्यासाठी काहीतरी केलं म्हणून। थँक्यू मॅम। वर्गामध्ये विद्यार्थी तर आम्ही सगळे मला आमच्या डिपार्टमेंटकडून काही प्रश्न विचारणार आहे, तर तुम्ही मला थोडंसं नमस्कार सर, जी माळशेजमध्ये काचेची गॅलरी बघा साकारण झाली, विंग गॅलरी, त्याबद्दल ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली त्याबद्दल तुम्ही आम्हाला सांगा। जी अशी भव्य दिव्य अशी दिसत आहे। मी सीनमध्ये फिरायला गेलो असताना त्या ठिकाणी विंग गॅलरी काचेची आणि मी त्यावरून जात असताना मला सुद्धा जायला भीती वाटत होती। त्या काचेच्यावर असं वाटत होतं की दरीमध्ये पडते काय आणि एक मनामध्ये संकल्पना आली की हा प्रकल्प एवढी गर्दी होती तिथे, हा आपल्या माणसांना करता येईल का? आणि मग त्याचा मी अभ्यास सुरू केला। तो अभ्यास सुरू केल्यानंतर त्या जागेचा आपण सगळे सर्वे केला आणि माणसांना ती यशस्वी होईल अशा प्रकारचं त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाल्यानंतरच आपण त्याला सुरुवात केली। अहवाल विभागाची जागा पूर्ण ठिकाणी त्याच्या परवानगीसाठी आपण प्रयत्न सुरू केले। त्याला आपल्याला 10 एकर जागा डेव्हलपमेंटसाठी पण दुसरी लागते, ती पण आपल्याला बदली नाशिकला आपल्याला मिळाली
आणि तो प्रश्न निकालात निघाल्यावर DPR बनवायला आपण शासनाकडे दिलं, त्याला DPR बनवायची परवानगी दिली जिल्हा नियोजन मंडळाने आणि मग ते प्रयत्न सुरू झाले. बऱ्याच लोकांना असं वाटलं होतं कधी आता काय होत नाही. बरेच जण काही बातम्या पण पत्रकार देत होते, पण कोणालाच माहित नव्हतं व्हीइंग गॅलरी कोणाची संकल्पना नाही, कोणाचं स्वप्न नाही, कोणी पाहिलेलं नाही, असेच पत्रकार बातम्या देत होते आणि काही विरोधी कोणीतरी हस्तक्षेप करत होते. मी त्याचा पाठपुरावा केला आणि या अर्थसंकल्पामध्ये त्याला 366 कोटीच्या प्रकल्पाला मान्यता दिली. पहिल्यांदा मानशेतला जी व्हीइंग गॅलरी होईल काचेचा स्लॅब हा भारतातला नाही तर भारताबाहेर सुद्धा जगातला सगळ्यात मोठा काचेचा स्लॅब होतो. 140 मीटरचा लांबीचा आहे आपला, चायनाचा 110 मीटरचा आहे, आपला 140 मीटरचा आहे. आपण त्या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या पर्यटकांसाठी सुविधा देतोय. वरच्या बाजूला एक मोठा डॅम आहे, त्या डॅमवर पण आपण चांगल्या प्रकारचं पर्यावरणासाठी येणाऱ्या लोकांना बोटिंग किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा त्यामध्ये घेतोय. हेलिपॅड सेवा पण करतोय. मुंबई ते मालशेत घाट, मालशेत ते पुणा अशा प्रकारचं प्लॅनिंग आहे. त्याच्यामध्ये हेलिपॅड त्या ठिकाणी बनवणार आणि पर्यटक जेवढ्या मोठ्या प्रमाणात येतील तर त्यांना राहण्यासाठी पण चांगल्या प्रकारचे काही हॉस्टेल वगैरे आपण घेतो किंवा हॉटेल वगैरे तिथं देण्याची परवानगी करतोय. आणि उत्पन्नाचं सगळ्यात चांगलं मुरबाड तालुक्याला किंवा आपल्या राज्याला सुद्धा उत्पन्न त्याचं चांगलं मिळेल आणि चांगल्या प्रकारचा प्रकल्प आल्यामुळं मुरबाड मतदारसंघ माझा जगाच्या नकाशावर येईल हा खऱ्या अर्थाने मला. आता यात उत्सुकता असते तर ती पर्यटकांची, कारण की देशाबाहेरही याची काही जी माहिती आहे आपल्याला साहेबांनी सांगितली जी पसरलेली आहे. मग पर्यटकांना यातून काय फायदा मिळणार? पाहायला तर गर्दी होणारच त्याची. पर्यटकांना त्या भागामध्ये आल्यानंतर केवळ व्हीइंग गॅलरी नाही, मालशेतला आत्ताही आपण जर गेलात हजारो पर्यटक त्या ठिकाणी येत असतात. तो एक वेगळाच आनंद त्या ठिकाणी असतो. जवळजवळ 8 महिने हा पर्यटक तिथं फार मोठ्या प्रमाणात येतोय. त्यानंतरचा जो कालावधी आहे व्हीइंग गॅलरीच्यामुळं 12ही महिने पर्यटक त्या भागात येतील. कारण भीमाशंकर जवळ आहे, रांजणगावचं गणपती जवळ आहे, शिर्डी तिथून जवळ आहे, या सगळ्या शनी शिंगणापूरचं मंदिर सुद्धा तिथून जवळ आहे. अशा ज्या चांगली तीर्थस्थळं आहेत ती सुद्धा त्यामुळे जोडली जातील आणि पर्यटक केवळ एक दिवस नाही तर 2-3 दिवसाच्या एक चांगल्या प्रकारच्या सुविधा मिळाल्या तर त्याच्यामध्ये प्रवास करतील, आनंद घेतील आणि त्याचं उत्पन्न खऱ्या अर्थाने आम्हाला आमच्या भागाला. धन्यवाद सर, तुम्ही आमचे वेळ दिला. आजचे हे बातमीपत्र येथेच संपत आहे. पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. पाहत राहा ठाणे जीवनी वार्ता.